एकीकडे निवडणूक आयोगाचा गोंधळ सुरू असताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी 130वे संविधान सुधारण्याचं बिल आणले. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री आणि राज्यमंत्री जे आहेत त्यांना 1 महिन्याच्या वर जर कुठल्याही गुन्ह्यामध्ये बेल नाही भेटली तर त्यांना राजीनामा देऊन जेल करावं लागेल. केजरीवाल, तामिळनाडूचे काही मंत्री त्यानंतर हे बिल आणलं गेले. आता त्याच्यावर जेपीसी बसेल. ही बिलामधील सुधारणा काही वेगळं घडवेल असं वाटतं. मंत्रिमंडळ कोणाच्या इच्छेवरती चालतं. संविधानामध्ये काही तरतूद आहे का? तर संविधानामध्ये असणारं तरतूद आहे, the minister continues as a minister as long as he enjoys the confidence of the prime minister. त्याच्यामुळे एखाद्या मंत्र्यांनी जेलमध्ये गेला असेल, तुम्हाला कायद्याची गरज नाहीये. प्राईम मिनिस्टरकडे हिंमत असली पाहिजे डिसिजन घेण्याची. हा जेलमध्ये गेलेला आहे, त्यांनी फक्त असताना त्याचा राजीनामा घेण्याची गरज नाहीये. प्राईम मिनिस्टरनी फक्त असणारा प्रेसिडेंटला किंवा मुख्यमंत्र्यांनी गव्हर्नरला कळवण्याची गरज आहे की याला मंत्रिमंडळातून काढण्यात येते, त्याचा असणारा स्वीकारण्यात यावा. ही तरतूद असताना तुम्हाला नवीन तरतूदची गरज नाही. एकच असं म्हणतोय की मी जे मगाशी म्हणालो की पॉलिटिकल लीडरशिप संपलेली आहे. आणि पॉलिटिकल लीडरशिप संपलेली असल्यामुळे मी कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. आणि तो घेऊ शकत नसल्यामुळे आता मी कायद्याच्या आधाराद्वारे तो निर्णय घेण्याचा असणारा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे इथे साइन ऑफ लिडरशिप नसतं हे मला वाटतं व्यक्त होतं. एवढंच फक्त मी त्याच्यामध्ये पाहतो. पक्षाच्या विरोधात किंवा देशाला महत्व देणारा लिडरशिप, मी जे लास्ट लिडरशिप असं मी म्हणेन की अटल बिहारी वाजपेयी. त्याच्यानंतर नाही. त्याच्यानंतर मनमोहन सिंग यांनी नॅशनलिस्ट म्हणून उभा राहण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर कोणीच नाही. मोदींचं वर्णन काय करणार तुम्ही? ते राष्ट्रपतींचं वर्णन गेली 10-15 वर्ष ते या देशावर राज्य करतायत. त्यांना कुठल्या याच्यातनं बघतो? सनातन हिंदुत्वाचे पंतप्रधान.